दरम्यान सरकारकडनं दिलासा मिळालेला असला तरी सुद्धा हे आंदोलन अजूनपर्यंत संपलेलं नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. काय नेमकं झालं विधान परिषदेत आज? रामराजे निंबाळकर साहेब त्यांनी आज मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये आज आपले मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर गिरीश महाजन साहेब, चंद्रकांत दादा पाटील साहेब, धनंजय मुंडे साहेब, निरंजन डावखेरे साहेब असे मोठे दिग्गज होते. गव्हर्नमेंट आणि ऑपोजिशन एकत्र मिळून मुलांना ट्रान्सफर देण्यासाठी राजी आहे व असं एकत्र मिळून त्यांनी पुढे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला सांगितलं आहे की तुम्ही प्रपोजल तयार करा व तसला स्ट्रॉंग प्रपोजल तयार करून तो एमसीआयला स्पीकर महोदय, धनंजय मुंडे साहेब आणि गिरीश महाजन साहेब स्वतः तिघं आमचा प्रपोजल घेऊन एमसीआयला जाणार. जे पत्र आहे ते पाठवलेलं आहे मेडिकल काउन्सिलला. किती दिवस जाण्यात काही बोलले तसं? लवकरात लवकर ते पत्र पाठवावं व आमच्या अजून वेळ वाया जाऊ नये म्हणून आम्ही साखळी उपोषण आमचं ह्याच्या पुढे चालू ठेवणार आहोत. तुमचं काय मत आहे की तुम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन द्यावं असं सांगण्यात येते? काय आमचं हेच मत आहे, कारण ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो 1 वर्ष, त्या कॉलेजमध्ये काही सुविधा नाही आहे, टीचर्स नाही आहे, लेक्चर्स नाही होत, काहीच नाही. त्यामुळे आम्हाला फक्त हेच पाहिजे की आमचं दुसऱ्या कॉलेजेसमध्ये ट्रान्सफर झालं पाहिजे.